तर आपल्या व्यासपीठावरती ॲडव्होकेट कामाक्षी मयूर पाटील मॅडम देखील उपस्थित आहेत। महिला विभाग प्रमुख नायगाव पूर्व त्यांचं देखील हार्दिक स्वागत उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये। तदनंतर आदरणीय सन्माननीय आकाशजी मोरिया साहेब देखील उपस्थित आहेत। शहर प्रमुख वसई ग्रामीण त्यांचं देखील हार्दिक स्वागत। या स्पर्धेमध्ये आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। थँक्यू निशांतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकलात। चला मी विनंती करतोय फलंदाजी करणारा संघ अर्थातच पोलीस स्टेशन संघाला विनंती करतो आपण लगेचच 12 पॅन पाठवायचा आहे। नावे सांगण्यासाठी 12वे खेळाडू आपण प्लीज पाठवायचा आहे। आम्ही एक विनंती करतोय कारण की YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे। 12 पॅन प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पाठवा। प्रेक्षणीय मॅच सुरुवात होते। अंतिम फायनल डे आपण बघतायत। पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली स्पर्धा आणि जयेश बुरकुण पहिला बॉल हवेत उडाला। मिस्टामिंग स्ट्रोक आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी जर कॅच ड्रॉप झालेले आहे। पालघर जिल्हा म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धा, परंतु या जुचंद्र गावाने आज जर पाहिले गेले तर एक वेगळीच स्पर्धा तुम्हाला प्रत्येकांच्या भेटी करता आलेली आहे। 12 बाईक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। जिगणेश दादा म्हात्रे असतील, निलेश दादा चव्हाण असतील, भावेशजी म्हात्रे असतील, चेतनजी पाटील असतील, मनीष दादा म्हात्रे असतील, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक। फटका हवेत खेळलाय, सुंदर फटका पाहायला मिळतोय। नेत्रदीपक टायमिंग जोडल्या बॉलवरती आणि बॉल थेट 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना चेंडू निघून जाईल सीमारेषे पार। 6 धावेंकरिता षटकार। थँक्यू डीजे। षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे फलंदाच्या माध्यमातून। प्रत्येक षटकाराकरिता जिग्नेश दादा म्हात्रे आणि निलेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला टप्पा मेंटेन केलाय जयेश जेबी यांना आपण बघतायत। 2 संघाच्या माध्यमातून मॅच पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच फिल्डिंग करत असताना फायर ब्रिगेड या संघाला आपण बघतायत आणि दुसऱ्या बाजूला नायगाव विभाग पोलीस स्टेशन या संघाला आपण बॅटिंग करताना पाहतात। 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। यावेळेला जर पाहिले तर स्लाइस करायचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल आपण बघताय। पंचांचा इशारा आला, वाईट बॉल। 1 धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते। 1 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 8च्या घरामध्ये। 5 षटकांचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। लगातार 3 चौकार 3 षटकार जर मारले तर सन्माननीय नरेंद्रजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल। हवेत खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटर बॉलचा संपर्क नाही, यष्टीरक्षक बीट झाले, बॉल चला मागे तत्पूर्वी 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला। बाईच्या स्वरूपात ही असेल 1 धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 9च्या घरामध्ये। 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेले। प्रेक्षणीय मॅच आपण पाहतायत या मैदानावरती आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर प्रेक्षणीय मॅच साठी नेहमीच आपण पाहतायत 5 ओव्हरची मॅच आहे। आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे। 5 षटकांचा मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चांगला बॉल आहे, परंतु थोडासा जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर होता, तिथून कट होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। चाललं विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु व्हाईट बॉलची खून या ठिकाणी केली जाईल। पुन्हा एकदा 1 धाव येताना दिसते। या षटकात भरपूर धावा गेल्यात, जेबीने आतापर्यंत भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत। धावा फटकावरती लागल्या गेल्या 10च्या घरामध्ये। षटक क्रमांक पहिला आपण बघतायत आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय। इथे फटका हवेत खेळलाय, मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचतायत लॉंग ऑफचे आणि चांगला झेल टिपला गेलाय आणि रोहित हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला जातोय। धावसंख्या 10 असताना विकेट।
वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत उपमुख्यमंत्री चषक 2025 जिग्नेशदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नेहमीच जर पाहिजे तर या स्पर्धेचं आयोजन केले जाते. आजचा अंतिम फायनल डे आणि बघतायत आपण जिग्नेशदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. शेवटचा अंतिम बॉल यावेळेला जर पाहिजे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बीट चालले, बॉल मागे निघून चालला, एकदा कंप्लीट केली जाते. वेगाने जर पाहिजे बॉल प्रस्थान झाला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पाहता क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगावर जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 13 धावा या दाफडगावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 13 धावा दाफडगावरती 1 गड्यांच्या बदल्यामध्ये. येस कल्पेश मात्र प्लीज विनंती करतो एमबी स्पोर्टचे प्रोप्रायटर जर आपण इथे असाल तर लगेच आमच्यापर्यंत जॉईन व्हा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाफडगावरती लागल्या गेल्यात. अर्थातच जर पाहिलं गेलं तर 13 धावा या दाफडगावरती लागल्या गेल्यात. मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण जरूर पाहत आहेत जिग्नेशदादा म्हात्रे यांना. एक अफलातून व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अजिंक्य दादा यांना देखील आपण पाहत आहेत मुख्य व्यासपीठावरती. एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच आपण पाहिलेले आहेत. संपूर्ण व्यासपीठावरती जर पाहिले गेलं तर मान्यवर उपस्थित झाले त्या प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उपमुख्यमंत्री चषक 2025च्या माध्यमातून पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिले गेले तर पाचची इनसाइड एज होती. बॉल चालला मागे, यष्टीरक्षक बीट झालेत. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर अमरच्या माध्यमातून 1 धाव या बॉलवरती मिळणार आहे. 1 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 14च्या घरामध्ये. उपमुख्यमंत्री चषक आजचा अंतिम दिवस आहे आणि पाहूयात प्रथम क्रमांक पटकावणारा संघ कुठला ठरणार आहे. ही प्रेक्षणीय मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहतायत. उरदी विकेटने याही वेळेला जर पाहिजे तर चांगला टप्पा मेंटेन केलेला आहे. प्रसाद यांना आपण बघतायत षटक क्रमांक 2मध्ये पडल्यानंतर जर पाहिजे तर जो बाउन्स झाला चांगल्या रीतीने आपण पाहतायत आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जाईल अशा रीती मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. धावसंख्या दाफडगावर 14. या पुढचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलं जाईल. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 15च्या घरामध्ये. गेल्या 4 रात्रींमध्ये आणि आजची सलगची 5वी रात्र आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रिन्स मूवीजने देखील अफलातून या स्पर्धेच्या माध्यमातून काम केले गेले. सुंदर फटका पाहायला मिळतोय. सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय परंतु बॉल थांबण्याचं नाव घेत नाही. बॉल जाईल थेट सीमा पार. मिळतील धावा 4. चौका. हे गोरगरीबाला दिन दुबल्याला झालाय आता आधार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची
थँक्यू डीजे. चौकार आलाय. चांगलं टायमिंग या बॉलवरती जोडू शकले बॅटर. 4 धावा मिळतील या बॉलवरती. फटका हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक बीट झालेत. शॉट थर्डबॅनचे क्षेत्ररक्षक पुढे येतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी एकदा कंप्लीट केले. पुन्हा एकदा 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20च्या घरामध्ये. विजयजी कांबळे असतील, गुरुदेव पाचंगे यांना आपण पाहतात. चांगला बॉल. अगदी जर पाहिले गेले तर वेग चांगला होता या बॉलवर. त्याने अशा रीतीने डाऊन बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आणि यस 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 10च्या सरासरीने 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफटकावरती धावा लागल्या गेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर, अर्थातच 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नायगाव पोलीस स्टेशन या संघाला आपण बघतायत जरूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर फायर ब्रिगेड या संघाला आपण बघतायत. वसई शहर महानगरपालिकेमधील हे संपूर्ण जर पाहिलं गेलं तर फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत. नंबर 3च्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल हवेत उडाला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाज मनोज आलेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. चेतन पाटील आहेत ते जोडीला, आहेत ते जोडीला, आहेत ते जोडीला. भावेश म्हात्रे मनीष म्हात्रेची साथ आहे दादाला. समाजसेवक आहे हा नेता, गोरगरिबांचा असा दाता. लाई नावाला, आता लाई नावाला. विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसतं. आपण बघताय ऍक्शन रिप्ले मध्ये सुस्वागतम झालं. या ठिकाणी जर पाहिलं तर ललितजी म्हात्रे साहेब अर्थातच मामा यांना आपण जरूर पाहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. भावेशदादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांचे वडील आपल्या जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील वेलकम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल गजेंद्र तयार. ओव्हर दी विकेटने ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले, परंतु जर पाहिलं तर लेग स्टिक सोडून जात असताना पंचांचा इशारा आला. वाईट बॉल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ते म्हणजे 27च्या घरामध्ये. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सॉरी 21 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा गजेंद्र तयार होतील. पुढचा बॉल चांगल्या लेंथ वरती हाताळलेला बॉल होता. ऑन साइडला निघून जाईल. तत्पूर्वी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पुन्हा एकदा 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ते म्हणजेच 22च्या घरामध्ये. षटक क्रमांक आपण 3रं पाहत आहेत आणि आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच 2. म्हणजे सुरुवात तर चांगली झालेली आहे ती म्हणजे बॅटिंग करा संघाच्या माध्यमातून. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती तर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. पुढचा बॉल गोलंदाज गजेंद्र ऑन साइडला. इथे फटका चांगल्या ओव्हर पिच बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल थेट जाईल सीमा पार. अशोकच्या बॅट मधून षटका. या षटकारासाठी या स्पर्धेचे मुख्य जनक जिग्नेश दादा म्हात्रे, निलेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. प्रत्येक षटकाराकरिता हे कॅश प्राइज नायगाव पोलीस स्टेशन या संघाला आहे. संघाची धावसंख्या धावफटकावरती षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28च्या घरामध्ये. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या पुढचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अगदी पाहिजे पुढे येतील. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. थोडंसं फंबल झालंय आणि दुहेरीच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिजे तर धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3रा आपण बघतायत आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत ते म्हणजेच 4. चांगला बॉल आहे.
अगदी जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय नरेंद्रजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून जर पाहिले गेलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले गेले जो तो षटकार ठोकला. यापूर्वी एका फलंदाजाने चौकार देखील ठोकला होता आणि त्याच बॅटरसाठी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर कॅश प्राइज हे वेगळे लावले जातात प्रत्येक मान्यवरांच्या माध्यमातून. यापुढचा बॉल गजेंद्र ऑप्टिकच्या बाहेर शबल झालेत. ऑन साइडला बॉलला ढकलले गेले. क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक बनून राहतील. 1 बाउन्स ओव्हर दिलो 4 धावांकरिता उपमुख्यमंत्री चौका. समाजसेवक आहे हा नेता गोरगरिबांचा असा दाता लाई नावाला आता लाई नावाला. अरे असं जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लई झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लई झाला. थँक्यू डीजे. चौकार आलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडगाव जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर पाहिले तर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफडकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 34च्या घरामध्ये चांगली सुरुवात तर झालेली आहे परंतु इथून अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल येणाऱ्या या 2 षटकांमध्ये. ओव्हर दी विकेट यावेळेला जर पाहिलं तर ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. अगदी पाहिलं तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. पुन्हा एकदा या बॉलवरती प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 35च्या घरामध्ये. 35 धावा धावफडकावरती षटक क्रमांक 4थ्याला सुरुवात झालेली आहे आणि प्रसाद यांना आपण बघतायत ओव्हर दी विकेट पुन्हा एकदा तयार होतील. स्ट्रायकेट वरती बॅटर पाहायला मिळतील मिस्टर केतन. हो यावेळेला जर पाहिलं तर खोला टाकलेला बॉल होता आणि जबरदस्त डायरेक्टने जर पाहिलं तर डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. चेंडूचा टप्पा नियंत्रित होता आणि त्याच कारण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. याच बॉलवरती आता मात्र जास्तीत जास्त भर द्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अशोक यांना आपण स्ट्राईक वरती पाहत आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर आणखीन एक चांगला बॉल सरप्राईज डिलिव्हरी होती. ज्याप्रमाणे चेंडू टाकला गेला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु जर पाहिलं तर फुटवर्कचा अभाव या बॉलवरती दिसून आला आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा केली जाते. भरपूर डॉट बॉल येत आहेत. याच तर खऱ्या अगदी पाहिलं तर चेंडूची गरज आहे प्रतिस्पर्धी संघ कारण की चांगली बॅटिंग आतापर्यंत करताना दिसतोय. हो यावेळेला जर पाहिले गेले तर ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल पंचाने लगेच इशारा केला. व्हाईट बॉल 1 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36च्या घरामध्ये. 36 आपण पाहतात ऍक्शन रिप्ले प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून भरपूर ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि पंचांचा चांगला निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे बॅटची कडा विकेट किपरचा सहारा मैदानाच्या आतमध्ये 3रा धक्का आणि आता परतावं लागेल ज्या बॅटरने या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली अर्थातच अशोक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक खास या वसई तालुक्यात युवा सेना प्रमुख आला इलय नावाचं. उपमुख्यमंत्री चषक ठेवलाय दादानं लाखाचं बक्षीस लावलंय येतील खेळायला खेळाडू येतील खेळायला. अरे असा जिंकण्याची मात्र थँक्यू डीजे. पालघर जिल्ह्यातील एक मात्र अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते की ज्या स्पर्धेमध्ये 12 बाईक या ठिकाणी देण्यात येतील. आज पाहूयात प्रथम क्रमांकाचा पारितोषिक कुठला संघ पटकवेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बोलो तयार. यावेळेला जर पाहिलं गेलं तर जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर एंटर झालेत. पहिलाच बॉल डॉट खेळत आहेत. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4थ्या षटकातील ते म्हणजेच 5 चेंडू फेकून झालेत आणि धावा धावफडकावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 36च्या घरामध्ये. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतील. धावसंख्या तर चांगली झालेली आहे. या मैदानावरती 5 ओव्हरमध्ये 50च्या पलीकडे जायचं या परिस्थितीमध्ये आपल्याला बॅटिंग करावी लागेल. या पुढचा बॉल ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आलेत बॉल पर्यंत पोहोचलेत. अशा रीतीने जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट होईल. 4 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नायगाव पोलीस स्टेशन या संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 धावा धावफडकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घेऊयात एक डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जॉईन होऊया. आज 14 एप्रिल या दादाचा शुभ दिन आला.
पालघर जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफडकावरती 37. निखिल आले. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली. ऑन साइडला बॉल निघून गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एकदा कंप्लीट केली गेली डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने बॉलपर्यंत आले. चला मी प्लीज विनंती करतोय 4 संघ जे अगदी जर पाहिले तर या स्पर्धेमध्ये आजच्या अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसणार आहेत. पहिल्या दिवसात जर पाहिले गेले तर टेंबिवली संघाला आपण पाहिलं, दुसऱ्या दिवसात धानवी संघाला आपण पाहिलं गेलं, तिसऱ्या दिवसात रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला पाहिलं आणि चौथ्या दिवसात कालच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाला आपण पाहिलं. प्लीज मी विनंती करतोय चारही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण यायचं आहे. धावचीच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद होतील. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर न्यू बॅटर एंटर झालेले आहेत. मी प्लीज पुन्हा एकदा विनंती करतोय चारही संघांना. पहिल्या दिवसात जर पाहिलं तर अक्षित 11 टेंबिवली संघाला आपण पाहिलं गेलं, वर्चस्व त्या संघाचं राहिलं गेलं. दुसऱ्या दिवसात जर पाहिलं तर टीम 94 धानीव या संघाला आपण पाहिलं गेलं, त्या संघाचं वर्चस्व राहिलं गेलं. त्यानंतर जर पाहिलं तर तिसऱ्या दिवसात रॉयल स्टन मीरा रोड या संघाला आपण पाहिलं आणि कालच्या दिवसात जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाला आपण पाहिलं गेलं. तर मी विनंती करतोय चारही टीमचे कॅप्टन्स आपण या ठिकाणी यायचं आहे. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. या पहा आपण मुख्य अगदी जर पाहिलं गेलं तर त्या व्यासपीठ आहे आणि त्यावरती 12 बाईक्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे, अपील त्या ठिकाणी केले, ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. हेच पाहत असताना जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आला लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 40च्या घरामध्ये. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक आपण 5वा बघतायत निखिल यांना आपण पाहतायत आणि आतापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत या षटकातील 3. पुढचा बॉल गोलंदाज तयार. चांगला ड्राइव्ह आहे. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका खेळला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल झालंय आणि एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41च्या घरामध्ये. एकनाथजी शिंदे साहेबांना दाखवलं जाते त्यांच्याच नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन. उपमुख्यमंत्री चषक 2025 मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची बहुचर्चित असलेली स्पर्धा फटका हवेत खेळलाय. मिस्टॅमिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत गजेंद्र. चुकी केले मैदानाच्या आतमध्ये, कॅच ड्रॉप केले मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अशा रीतीने 2 धावा या बॉलवरती प्राप्त होतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 धावा, 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा 3 बॉल. पहिल्या डावातील लेग स्टिक मिस करणारा बॉल आहे. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल आणि धावचीच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद होणार नाही आहेत कारण की ज्याप्रमाणे क्रीज मध्ये फलंदाज पोहोचले गेलेत. व्हाईटचा पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येचा पोहोचते धावफडकावरती 44 धावा, 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या पुढचा बॉल ऑन साइडला, बॉलला लपटले गेले. बॉल जाईल थेट सीमारेषे पार. मिळती धावा 6. षटकार. स्पर्धा दादाच ठेव झाला या बोलबाला, झाला या बोलबाला. अरे आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. पहिल्या डावाचा गेल कंप्लीट झाला आणि 50 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 30 चेंडू मध्ये 51 धावा कंप्लीट करायच्या आहेत. अर्थातच फायर ब्रिगेड या संघाला. चला मी पुढे एकदा लक्ष वेधतोय चारही संघांचं. प्लीज आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई, त्यानंतर पाहिजे तर अक्षित 11 टेंबिवली, रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर टीम 94 धानीव या संघाला विनंती करतो लगेचच आपण या ठिकाणी टीमच्या कॅप्टनला पाठवायचं आहे. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल प्रत्यक्षात निशांजी पाटील सरांचा आपण दुसऱ्या डावमध्ये आपण आवाज ऐकणार आहात. हे पहा मुख्य व्यासपीठ आणि या स्पर्धेच्या भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला जरूर पाहायला मिळतात. जबरदस्त चॅम्पियन ट्रॉफी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सिल्वर ट्रॉफीज,
उपमुख्यमंत्री चषक जिग्नेशदा म्हात्रे युवासेना प्रमुख व बोईसर विधानसभा पूर्व एक मोठं पदभार ते सांभाळत आहेत. चेतनदादा पाटील उद्योजक आहेत, शिवसैनिक आहेत. निलितदादा चव्हाण उद्योजक आहेत, शिवसैनिक आहेत. भावेशदादा म्हात्रे यांना देखील आपण पाहत आहेत. प्रत्येकांची अफलातून मेहनत राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाड्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. तर आपलं व्यासपीठ दाखवले जाते त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सुदेशजी चौधरी साहेब तालुका प्रमुख त्यांना दाखवलं जातं. खरं तर या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर अजिंक्य गावकर साहेब जे रवींद्र फाटक साहेबांचे पीए आहेत आणि खूप चांगले व्यक्तिमत्व अजिंक्य दादा यांना देखील दाखवलं जातं आपल्या व्यासपीठावरती. तदनंतर जयेंद्र साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर उमेशजी गोवेकर विराट शहर प्रमुख साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तदनंतर नरेंद्र म्हात्रे शेठ हे देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आकाशजी मोर्या शहर प्रमुख वसई त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर सागरजी पाटील विभाग प्रमुख नायगाव आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मेन गेट आहे, खरं तर त्या मेन गेटच्या समोर बाईक्स आहेत त्या थोड्याशा बाजूला करायच्या आहे, कारण त्या ठिकाणी आमचे मान्यवर येणार आहेत. मान्यवरांची ग्रँड एंट्री त्या ठिकाणी आहे. तर प्लीज त्या ठिकाणी असणाऱ्या क्रीडा रसिकांना विनंती करतोय आपल्या बाईक आपण बाजूला करायच्या आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी जर पाहिलं तर शिवसेना उपनेत्या अर्थातच आदरणीय सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांचं शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये होणार आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर रवींद्र फाटक साहेबांचं शुभ आगमन मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शिवसेना उपनेता सन्माननीय रवींद्र पाठक साहेबांचं शुभ आगमन होणार आहे. तर गाडी आतमध्ये आणायचं आहे, त्या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतोय आपण आपल्या गाड्या सर्व आतमध्ये आणायचं. या ठिकाणी आपण पाहू शकता ग्रँड एंट्री शिवसेना उपनेता सन्माननीय रवींद्र पाठक साहेबांचं शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये होत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय रवींद्र पाठक साहेब यांचं शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये. शिवसेना उपनेता व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार आदरणीय रवींद्र पाठक साहेबांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम. या ठिकाणी आदरणीय रवींद्र फाटक साहेबांचं उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवसेना उपनेते व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार आदरणीय रवींद्र फाटक मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय रवींद्र फाटक साहेब शिवसेना उपनेते व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार आदरणीय रवींद्र फाटक साहेबांचं शुभ आगमन उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरपून या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम बरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले मने प्रसन्न झाली, पाहुणे आले मने प्रसन्न झाली. क्रिकेट खेळाची संगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. आणि इथे जर पाहिलं तर आमचे आदरणीय पाहुणे अर्थातच रवींद्र फाटक साहेबांचं शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये. शिवसेना उपनेते आहेत आणि पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार आदरणीय रवींद्र फाटक साहेब आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये. धन्यवाद. सर्व सन्मान्य मावळ्यांचं स्वागत आणि सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे.
नायगाव पूर्व शिवसेना प्रणीत उपमुख्यमंत्री चषक या स्पर्धेमध्ये सध्या प्रेक्षणीय लढत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि टार्गेट सेट केलेलं आहे. एकंदरीत 51 धावांचं आणि पूर्ण करायचं आहे 30 चेंडूमध्ये. सामना सुरू करण्यात हरकत नाहीये. सामना सुरू करावा कारण यानंतर अजूनही वेळापत्रक बाकी आहे. 3 सामन्यांचं, 2 उपांत्य फेरीच्या लढती आणि 1 अंतिम लढत आणि त्यानंतर बक्षीस समारंभ या उपमुख्यमंत्री चषकाचा. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते बॉलर. एक्स्ट्रा मेंबर कृपया बॉलरचं नाव कळवायचं. मुंडे साहेब. चला मुंडे साहेब या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत. चेक या ठिकाणी पालघर जिल्हा प्रमुख सन्माननीय निलेशभाई तेंडुलकर साहेब देखील उपस्थित केला. मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर आदरणीय सन्माननीय अतुलजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. जिल्हा सचिव पालघर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय रवींद्र फाटक साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेना उपनेते आणि विद्यमान आमदार आहेत. संपर्क प्रमुख पालघर जिल्हा साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. नंतर संदीपजी पाटील साहेब बीजेपी सचिव पालघर जिल्हा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर स्नेहलताई जिग्नेश म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रपाडा यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर आदितीताई निलेश चव्हाण यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय सन्माननीय अनिलजी चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत. उपजिल्हा प्रमुख पालघर आपलं देखील साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्कोर झालाय 5-6. तसेच आदरणीय सन्माननीय खुर्शीद खान साहेब देखील उपस्थित आहेत. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपतालुका प्रमुख वसई खुर्शीदजी खान साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रमुख मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल झालेत. शिवसेना उपनेते आणि पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आणि विद्यमान आमदार सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर मागील 5 दिवसापासून साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये सर्वजण वाट पाहत होते आणि आज खऱ्या अर्थानं रवींद्र फाटक साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओ टू कॉमेंट बॉक्स. स्कोर झालाय 9-5. ब्रिगेड संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिलं सत्र आपण जर पाहिलं तर पोलीस दलाच्या वतीने धावसंख्या बनवली गेली 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपली प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत धावसंख्या झाले 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात फायर ब्रिगेडची. बॅटची रुबी कट. बॉल मागे. विकेट किपर इज इन ऍक्शन मोड. बॉल त्यांच्या शरीराचा संपर्क होऊन डायव्हर्ट झाला. तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. स्ट्रायकरला निखिल जे एक प्रतीत यश फलंदाज म्हणून ओळखले जातात पण शेवटचा बॉल या षटकातला डॉट आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 10. जिंकण्यासाठी अजून 41 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक 24. बाईक सम्राट बनण्याची संधी आयोजकांनी दिलेली आहे खेळाडूंना आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यातली पहिलीच स्पर्धा आहे ज्या स्पर्धेत खेळाडूंना बाईक सम्राट बनण्याची संधी आहे. उपमुख्यमंत्री चषक नायगाव पूर्व शिवसेना प्रणीत ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय जिग्नेश दत्त म्हात्रे यांचं हे दमदार नियोजन आणि हे पहिल्यांदा नाहीये, दुसऱ्यांदा हे नियोजन आपण पाहतोय. चेतन शेलार बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतली. स्ट्रायकरला फलंदाज आहेत गजेंद्र. त्यांच्या वतीने 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत मिळालंय. निखिल अजूनही फक्त 1 धाव बनवू शकलाय. पहिले षटक थोडं इकॉनॉमिकल राहिलं. मुंडे यांनी चांगलाच प्रयत्न केला गोलंदाजी करताना. पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर झोकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जरूर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झालाय. पडता पाहूया. अजूनही 41 धावांची गरज आहे. व्यासपीठावर आपण सन्माननीय रवींद्र फाटक साहेब यांना पाहतोय. शिवसेना उपनेते आहेत तसेच विद्यमान आमदार तसेच पालघर जिल्हा संपर्क प्रमुख हे पद ते भूषवित आहेत. चेतन ऑफस्टॉपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल अँगल यूज करायचा होता. गती कमी होती. हार्ड लेंथ बॉल पिच केला आणि बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालाय. एक्स्ट्रा रन मिळते टीम फायर ब्रिगेडला आणि धावसंख्या पोहोचते आता 11वर. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. आपण सेकंड इनिंग मध्ये आहोत त्याचमुळे एक टार्गेट सेट केलंय. प्रथम फलंदाजी करताना
पोलीस दलाने आणि त्या टार्गेटचा चेस करताना पाठलाग करताना फायर ब्रिगेड संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रिपिटेशन मागचा बॉल जसा डिव्हिलर झाला तसाच आता हा चेंडूचा डिव्हिलर झालेला आहे आणि म्हणूनच आता एक्स्ट्राच्या बाबतीत थोडस लक्ष द्यावं लागेल गोलंदाज चेतन यांना, कारण हेच एक्स्ट्रा कुठेतरी त्रास देऊन जातील. सुरुवात जी चांगली बनवलेली आहे, चांगला अप्रोच गोलंदाजाचा दिसून आलाय, त्या अप्रोचला जारी ठेवण्यासाठी तो प्रयत्न दिसतच नाहीये. लगातार वाईट बॉल्स येत आहेत, सातत्यानं एक्स्ट्रा रन मिळत आहेत फायर ब्रिगेड संघाला. धावसंख्या वाढते, एक एक धाव पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते आता 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. लगातार 3 व्हाईट बॉल्स नको असलेला रेकॉर्ड आता गोलंदाज चेतन यांच्या नावावर जातोय. नेक्स्ट बॉल शफल झाले, ऑनसाइडला पुल केले, क्षेत्ररक्षक नाही डीप मध्ये. बॉल जाईल लॉंग लेगला, चेस करतो क्षेत्ररक्षक पण बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतल्या धावाच्या उपमुख्यमंत्री चषक चौकार. तर 4 संघाचे कॅप्टन आपण यायचं आमच्या व्यासपीठासमोर. त्या ठिकाणी जेम्स बॉन्ड रॉय, टीम 94 धानिव, तदनंतर अक्षित 11 टेंबिवली आणि रॉयल स्टॉलर विरा रोड. 4ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. लगेच यायचं आहे, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच या, कारण आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्या ठिकाणी ड्रॉ केला जाईल. आतिषबाजी सुरू झाली आता फलंदाजांची आणि तेच पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल विड्थ मिळाली होती, पंच केलाय बॉलला, डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केलंय आणि आता धावसंख्येला वेग येतोय, द्रुत गती मिळते. या 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते फायर ब्रिगेड या संघाची 21 धावा. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक षटकात 10 पेक्षा जास्त धावा येणं आवश्यक होतं आणि तसंच कुठेतरी घडते. फुल टॉस बॉल, स्ट्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास. बॉल जाईल थेट सीमारेषा पार. मिळतल्या या धावा 4. चौकारांची तिकडी पूर्ण. बाईकची स्पर्धा दादाचे ठेव झालाय बोलबाला. थँक्यू. झालाय बोलबाला. रॉयल स्टॉलर मीरा रोड संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे, लगेच यायचं आहे. या ठिकाणी ड्रॉ केला जाईल. तिन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत, जास्तीचा वेळ खर्च करू नका. रॉयल स्टॉलर मीरा रोड संघाचं कॅप्टन आपण लगेच यायचं. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय पाहुणे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ड्रॉ उडवला जाईल. जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण संपर्क साधायचा आहे. सुरुवात 3 लगातार वाईडने आणि त्या 3 लगातार चौकार. शफल झाले, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली आणि अपील स्वीकारली. LBW ची फलंदाज होत आहेत बाद. धक्का बसतोय पहिला टीम फायर ब्रिगेडला. आता गजेंद्रला रिप्लेस करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. न्यू बॅटर इन इज, नाव कळवा प्लीज, नाव नोंद करायची आहेत. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. 25 धावा 1 गडी बाद. उमेळमानचे हे फलंदाज आहेत आणि पाहूया आता जसा खेळ त्यांचा उमेळमान गावासाठी राहिलेला आहे. 40+ क्रिकेट खूप चांगलं खेळतात आणि आता या प्रेक्षणीय लढतीमध्ये पाहूया त्यांचा खेळ कसा होतोय. पुन्हा एकदा तेच ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी टाळायच्या असतात आणि म्हणूनच जर ती गोष्ट तुम्ही सातत्यानं प्रयोग कराल तर मग तुमच्यासोबत तुमच्या संघाला त्रास होईल. या षटकातला हा 4था व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची संख्या वाढते, धावसंख्या पोहोचते आता 26 धावा 1 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 20. रिव्हर्स स्वीप, क्षेत्ररक्षक पॉइंटचे होते, सर्कलच्या आतमध्ये प्रयत्न देखील तितकाच चांगला, बॉडीला स्ट्रेच करून बॉल अडवण्याचा प्रयत्न, पण अजूनही बॉल गॅदर होत नाहीये आणि म्हणूनच संधी मिळते मैदानात थांबण्याची प्रसाद यांना. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. स्वीप करण्याचा प्रयत्न इतकाही कठीण एफर्ट नव्हता, पण तो कठीण बनवला गेला आणि म्हणूनच सातत्यानं त्या चुका जर झाल्या तर मग हा सामना जिंकणं कठीण होऊन बसेल
पोलीस दलासाठी धावसंख्या 27 एक गडी बाद. षटक अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये. 5 चेंडू डिलिव्हर झालेत या षटकातले आणि शेवटचा एक बॉल बाकी दुसऱ्या षटकातला. 27वा एक गडी बाद जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 24 धावांची गरज. निखिल हे स्वतः या जुचंद्र नगरीमधले आहेत, त्यामुळे या मैदानाचा फारसा अनुभव त्यांना आहे आणि पाहूया त्याच अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी कसा उचलतायत. आणि त्यांना मोका किती मिळालाय, फक्त 2 चेंडूंचा, आणि त्यांनी 2 चेंडूंमध्ये 1 धाव बनवलेली आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व जो खेळ होता तो गजेंद्र यांनी सांभाळला होता. त्या मग प्रसाद आले, प्रसाद यांनी देखील तो धाडसी प्रयत्न केला रिव्हर्स सेट खेळण्याचा, ते सुद्धा बाद होता होता वाचले. शेवटचा बॉल लेन बॉल होता, हलक्या बॉलला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक पोचेल मिड ऑफ पर्यंत, एक सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर 51 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचते 28 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 23 ची, बॉल शिल्लक 18 चेंडू 23 धावा. झाला या बोलबाला. अरे आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिंकण्याची मात्रे दादा यो आता फेमस लय झाला. आता जिंकण्याची मात्रे. नायगाव पूर्वेतला शिवसेनेचा चेक. परिवार किती मोठा आहे त्याची प्रचिती आपल्याला व्यासपीठावर पाहून येते. चेक या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आदरणीय रवींद्र फाटक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना उपनेते व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार आदरणीय रवींद्र फाटक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर खूप चांगलं कार्य त्यांचं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं या विभागामध्ये, संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. आणि रवींद्र फाटक साहेबांचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम 2002 मध्ये ठाणे महानगरपालिका सेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2005 मध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्षपद देखील भूषवलंय. तदनंतर 2007 मध्ये पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवकपदी ते विराजमान झाले आणि पुन्हा एकदा 2012 मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीपदी अध्यक्षपदी साहेबांची निवड झाली आणि 2015 मध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. परंतु 2016 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार म्हणून साहेबांची निवड झाली आणि तदनंतर सातत्यानं संपूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतात आणि साहेबांनाच आपल्या TV स्क्रीनवरती दाखवलं जातं. शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख पालघर जिल्हा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे देखील पद साहेबांनी भूषवलं आहे आणि लोकसभा इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये खूप चांगलं कार्य साहेबांचं राहिलं होतं आणि सध्याच्या घडीला शिवसेना उपनेते आणि पालघर जिल्हा संपर्क प्रमुख साहेब भूषवत आहेत आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये. तसेच आमचे मान्यवर देखील पाहायला मिळतात. एका बाजूला जर पाहिलं तर निलेशभाई तेंडुलकर साहेब पालघर जिल्हा प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. अतुलजी पाटील साहेब जिल्हा सचिव पालघर, सुदेशजी चौधरी साहेब तालुका प्रमुख, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक या स्पर्धेमध्ये. तदनंतर आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर अश्विनजी राठोड शाखा प्रमुख पालनापाडा यांचं देखील हार्दिक स्वागत. रोहितजी निकम शाखा अधिकारी आपलं देखील हार्दिक स्वागत. सागरजी पाटील विभाग प्रमुख नायगाव आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर साधनाताई समेला आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. महिला संघटक आहेत त्यांचं देखील खूप चांगलं कार्य. तदनंतर ओमप्रकाश सिंग साहेब गटप्रमुख आपलं देखील हार्दिक स्वागत. अशोक पाखरे ॲडव्होकेट आहेत हायकोर्ट आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रपडा कुंदाताई बेंद्रे मॅडम आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर लोकेशजी बेंद्रे शाखा प्रमुख चंद्रपडा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीरजी गारे युवासेना अधिकारी नायगाव आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर कल्पेशजी भोईर पत्रकार लोकसत्ता आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर मनोजजी पाटील साहेब, नरेंद्र पाटील साहेब, प्रदीप पाटील साहेब, कैलास पाटील साहेब, मनोहर पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर स्नेहलताई जिग्नेश मात्रे चंद्रपाडा ग्रामपंचायतच्या सदस्या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर आदितीताई निलेश चव्हाण यांचं देखील आगमन झालेलं आहे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये. तदनंतर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जिग्नेशदादा मात्रे यांच्या आई देखील आलेल्या आहेत आणि आईंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच आपण इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ उडवणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
तुमचं नाही यांचं घेतलं. चला आमचे चारही संघाचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे आहे. त्या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ उडवतोय. 39 जिंकण्यासाठी 12 चेंडू 12. बोला जातोय. सर्वप्रथम चारही संघ उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ उडवतोय. एका बाजूला संघ जर पाहिला तर अक्षित 11 टेंबिवली संघ भिवंडी परिसरातून आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर टीम 94 धानिव संघ वसई परिसरातूून, रॉयल स्टर्नर मीरा रोड भाईंदर परिसरातून, मीरा रोड परिसरातील आणि तदनंतर जेम्स बॉन्ड रॉय संघ भाईंदर परिसरातून आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते ड्रॉ केला जातोय. पहिला सेमीफायनलचा सामना. साहेब विनंती आहे आपण 2 चिठ्ठ्या उचलायच्यात, 2 चिठ्ठ्या उचलायच्यात आणि हा पहिला सेमीफायनलचा सामना साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. पहिला संघ आहे जेम्स बॉन्ड राई आणि त्या संघाच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे अक्षित 11 टेंबिवली. या 2 संघामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना आणि अक्षित 11 टेंबिवली आणि जेम्स बॉन्ड राई या 2 संघामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला मिळणार आहे आणि तदनंतर रॉयल स्टर्नर मीरा रोड आणि त्या संघाच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळतोय टीम 94 धानिव. या 2 संघामध्ये सेमीफायनलचा सामना होतोय. साहेबांना पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय कार्य या विभागामध्ये करताय. तर आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय. आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे स्ट्रीम फायर ब्रिगेडने. अभिनंदन. प्रेक्षणीय लढत संपलेली आहे आणि प्रेक्षणीय लढत जिंकले फायर ब्रिगेडने. हार्ड लक टीम महाराष्ट्र पोलीस दल. आपण जाऊया मुख्यमंचावर आणि पाहुण्यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी निशांत पाटील सर कव्हर करतील. थँक्यू. तर आपल्या व्यासपीठावरती मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आदरणीय सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांच्या अगदी जर पाहिला तर समोर त्या ठिकाणी केक कापून साजरा केला जाईल. आणि जिग्नेशदादा म्हात्रे या परिसरातील युवा व्यक्तिमत्व आहेत. युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य जिग्नेशदादा म्हात्रे यांचं राहिलं आहे. या परिसरामध्ये संपूर्ण युवा पिढीला, युवा वर्गाला घेऊन ते खूप चांगलं कार्य करतायत आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य ठेवून या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा अर्थातच उपमुख्यमंत्री चषकाचे आयोजन जिग्नेशदादा म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे. आणि आज जिग्नेशदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आणि सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेबांच्या अगदी समोर त्या ठिकाणी जिग्नेशदादा म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. खरं तर जिग्नेशदादा म्हात्रे यांचा वाढदिवस आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. आणि जिग्नेशदादा म्हात्रे आणि संपूर्ण संघाच्या माध्यमातून आम्ही रवींद्र फाटक साहेबांचे आभार मानतोय. खरं तर साहेबांचं शेड्यूल भरपूर व्यस्त होता, परंतु जिग्नेशदादा म्हात्रे आणि या स्पर्धेसाठी साहेब आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा रवींद्र फाटक साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण साहेबांचं शेड्यूल फार बिझी असतो, खूप चांगलं कार्य साहेबांचं पाहायला मिळतं, परंतु व्यस्त शेड्यूल अगदी त्यांचं असतं आणि त्यांनी या स्पर्धेला आवर्जून वेळ दिलेला आहे. आमच्या टेलिव्हिजन सेटवरती